नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत बिना पाकाचे पटकन होणारे लाडू. इथे बारीक रवा घेतलेला आहे. पण हा 0 नंबरचा रवा आहे. अर्धा किलो रवा घेतलेला आहे. आपल्याजवळ जर मोठा रवा असेल तर मिक्सर मधून थोडा फिरवून घ्यायचा, बारीक करून घ्यायचा. आपण दळलेली साखर सुद्धा अर्धा किलो घेतलेले बघू शकता. इथं आपण बघू शकता 150 ग्रॅम तूप घेतलेला आहे. तुम्ही इथं कमी जास्त करू शकता, 125 ग्रॅम वगैरे घेऊ शकता, पण मी इथं 150 ग्रॅम घेतलेला आहे. आपण दिवाळीसाठी बनवतोय छानसे असे. दूध 1 वाटी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बेदाणे घेतलेले आहेत, काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत आणि वेलची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा. गॅस सुरू केलेला आहे आणि आता आपण स्लो गॅसवर रवा भाजायला घेऊया. सुरुवातीला आपण काहीही न टाकता किंवा तूप वगैरे न टाकता रवा भाजून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटं छानसं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला रवा. सतत आपल्याला हा रवा भाजायचा आहे, भाजून घ्यायचा. रवा आपला 0 नंबरचा असल्यामुळे करपू शकतो खाली, त्याच्यामुळे कंटिन्यू आपल्याला रवा सतत हलवून भाजून घ्यायचा आहे. मला इथं 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण अजून पुढचे 5 ते 10 मिनिटं सतत असाच रवा भाजून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथं बघू शकता रवा किती छान झालेला आहे. इथं माझी 10 मिनिटे झालेली आहेत. बरोबर 10 मिनिटं स्लो गॅसवर झालेली आहेत. रव्याचा कलर बघू शकता आणि थोडा आपला फुललेला पण आहे छान रवा. आता ह्याच्यामध्ये 1-2 चमचे तूप टाकून घेऊया. आणि आता हलवून घ्यायचं. 2-2 चमचे टाकून आता पुढचे 10 मिनिटं परत आपल्याला हा रवा भाजायचा आहे. आपला गॅस अजून सुद्धा स्लोच आहे, एकदम गॅस स्लो ठेवायचा. आता परत एकदा आता आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं आहे. आता परत एकदा आपण हलवून घेऊया. छानसं भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता रव्याची क्वांटिटी, रवा छान फुलायला लागलेला आहे. आता मी परत एकदा 2 चमचे तूप टाकलेलं आहे. असं आपले 6 चमचे आत्तापर्यंत तूप घालून झालेलं आहे. आता आपण परत एकदा हलवायला घेऊ. बघू शकताय रवा अतिशय छान असा फुगलेला आहे, मस्त फुलला आहे. तर आता परत एकदा भाजून घेऊया. एकदम छान असा स्मेल आपल्या रव्याचा यायला लागलेला आहे भाजलेला. आता आपण राहिलेलं तूप
त्याच्यामध्ये घालूया. आता आपण छानसं हलवून घेऊया. हे सगळं करत असताना आपला गॅस कुठंही मोठा बिलकुल करायचा नाही. अगदी मीडियम टू स्लो गॅस असतो त्यामध्येच भाजून घ्यायचा. आपल्याला 25 मिनिटं 25 ते 26 मिनिटं आपल्याला अर्धा किलो रवा भाजायला लागतो. पण छान भाजून घ्यायचा. इथं तुम्ही बघू शकताय खूप छान झालेला आपला रवा भाजून एकदम छान असा फुललेला आहे. तर आता आपण ह्याच्यात थोडं थोडं करून दूध टाकून परत भाजून घेणार आहोत. इथं आपण पूर्ण अर्धा वाटी दूध घालून झालेलं आहे. आता आपण छान मिक्स करायचं. परत एकदा आपल्याला इथं 5 ते 7 मिनिटं स्लो गॅसवर भाजायचं आहे. गॅस आपला स्लोच असला पाहिजे. आता बघू शकता अगदी कढई भरून आपला रवा झालेला आहे, फुलायला लागलेला आहे रवा. हे फक्त असं थोडं मोडून घ्यायचं गुठळी कुठं असलं तर. आता एकसारखं आपण परत भाजून घेऊया. दूध घातल्यानंतर आपल्याला स्लो गॅसवर 7 मिनिट बरोबर रवा भाजायला लागतो. बघू शकताय अगदी अर्धा किलो रवा आपला कढई भरून झालेला आहे, फुललेला आहे छान. तर आता आपण परातीमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करूया. काढून घ्यायचा. आपण तूप 2 ते 3 चमचे घेतलेले आहे छोटे. तर त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रुट्स टाकूया. बदाम आणि काजूचे काप थोडेसे गरम करायचे. आणि आता आपल्या रव्यामध्ये घालूया. आता वेलची पूड सुद्धा आपण यामध्येच घालूया. पण थोडासा हलका रवा आपला थंड होत आहे. आणि बेदाणे सुद्धा थोडेसे बेदाणे. साखर सुद्धा चाळून घेऊया.
कसं चाळून घ्यायची म्हणजे व्यवस्थित लाडू वळायला होतं. पूर्ण चाळून घेतलेले आहे. आता आपण रवा मिक्स करूया. हाताने फटाफट रवा मिक्स करूया आणि मिक्सरला काढून घेऊया. मिक्सरला बारीक दळून घ्यायचं, म्हणजे मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे छानसं एकजीव होणार आपलं साखर आणि रवा. आणि मग बांधायला घेऊया. आता आपण मिक्सरमध्ये घालूया. मिक्सरला फिरवून घ्यायचं छान. रवा मिक्सरमध्ये फिरवून झालेला बघू शकता, छानसा झालाय. आता बाकीचा सुद्धा मी फिरवून घेते. तो मिक्सरला लावल्यावर कसं एकसारखं छान लाडू येतात. आता दुसरा सुद्धा मी राहिलेला फिरवून घेते. मिक्सरला पूर्ण झालेला आहे मिक्सरमधून फिरवून. आता परत एकदा परातीत घेऊया आणि मिक्स करूया आणि मग लाडू बांधायला घेऊया. आता सुरुवातीला दोन्ही हाताने मिक्स करून घेऊया. छान मिक्स करायचं असं हाताने. आता आपण छानसं मिक्स झालेलं आहे करून बांधायला घेऊया. बघू शकता की एवढं छान येतं बांधायला लगेच. आणि आपलं रवा आणि साखर छान मिक्स झालेले मिक्सरमधून काढल्यामुळं. बघू शकता एकदम असं मऊसूत लाडू झालेला आहे हा. आता मी हे बांधून घेते पटापटा. जर तुम्हाला वाटलं थोडंसं ड्राय वगैरे कोरडं आपलं जर मिश्रण झालं असलं तर थोडंसं तूप टाकून हलवून घ्यायचं. पण आता हे प्रमाण आपलं अगदी योग्य आहे, त्याच्यामुळं काही वरून लागत नाही घालायला. बघू शकता पटापट होतात लाडू वळून छान मऊसूत असं. तर हे आता मी करून घेते. बघू शकताय आपला हा असे इथं झालेले आहेत आपले अर्धा किलो रव्याचे लाडू. अगदी मऊसूत झालेले अर्धा किलोचे हे लाडू. अगदी खुसखुशीत मऊसूत असे लाडू झालेले आहेत. हे आपले बिना पाकाचे रव्याचे पटकन होणारे लाडू. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.